नमस्कार. डबल अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण पाहणार आहे परभणी जिल्ह्याचा निकाल आणि परभणी जिल्ह्याचा कट ऑफ किती लागलेला आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे. तत्पूर्वी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कधी बोलावणार आहेत, या ठिकाणी तुमचं निकाल JNM असेल तर काय झालं, अशा बरेचसे जे अपडेट्स असतात की जे तुम्हाला माहीत पाहिजेत. आणि तुम्हाला जर माहीत झाले नाहीत, कदाचित जर तारीख गेली किंवा वेटिंग लिस्ट लागल्या तर मग कधी लागतात, किती लागतात, केव्हा लागतात, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. त्यासाठी सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता आपण बघूया की कोणत्या कॅटेगरीचा किती कट ऑफ लागला. तसंच या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्यांनी या ठिकाणी या नंबरवर 8010457760 या नंबरवर मला काय करायचे आहे, व्हॉट्सअपला तुमचा फोटो आणि तुमचं नाव आणि कोणत्या जिल्ह्यात सिलेक्शन झालेलं आहे हे सगळं मला पाठवायचं आहे. ठीक आहे, चला बघूया या ठिकाणी किती कट ऑफ लागला तो. तर परभणी या ठिकाणी टोटल 160 जागा होत्या, 65 जागा खुल्या गटाच्या आहेत, EWS 16 आहेत, OBC 32, विशेष मागास प्रवर्ग 1, NTD 3, NTC 1, NTB 2, VJA 6, अनुसूचित जमाती 6 आणि SC 28. तर अशा या ठिकाणी जागा आहेत खुल्या गटाच्या 65. तर ओपनचा कट ऑफ कितीवर या ठिकाणी झालेला आहे, ओपनचा कट ऑफ कितीवर झालेला आहे 65 वर. तर बघूया. तत्पूर्वी या ठिकाणी टॉप कोण केलेला आहे, तर टॉप केलेला आहे 120. परभणी असा जिल्हा आहे की त्या ठिकाणी सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे. किती? सर्वात कमी टॉपर आहे, 120 गुणांचा टॉपर आहे, फक्त 120 गुण, आणि त्या आहेत सविता लोखंडे. तर या ठिकाणी आपण बघूया एकूण 53 जागा आहेत या ठिकाणी. कशाच्या? 53 जागा आहेत ओपनच्या. तर या ठिकाणी 53वी व्यक्ती किती कोणती आहे बघा, 53वी व्यक्ती आहेत SC कॅटेगरीच्या पोरकर नावाच्या. इथं ओपनचा कट ऑफ लागलेला आहे 92. किती? ओपनचा कट ऑफ इथं 92 लागलेला आहे. आता तुम्हाला तुमचा जर क्रमांक शोधायचा असेल, आता उदाहरणार्थ या ठिकाणी NTBच्या 2 जागा आहेत. किती आहेत? NTBच्या 2 किंवा SB अनुसूचित जातीच्या 6. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा कट ऑफ शोधायचा असेल तर जो 53 नंबर आहे, कोणता? जो 53वा नंबर आहे, या 53व्या नंबरपासून तुम्ही बघायचं की माझी जागा समजा NTBच्या 2 जागा आहेत. तर या ठिकाणी पहिला NTB किती आहे आणि NTB दुसरा किती आहे. जो तुमचा नंबर सेकंड नंबरला असेल ओपनच्या नंतर, तर तिथून तुम्ही त्या ठिकाणी तिथं तुमचं तो कट ऑफ असणार आहे. किंवा आता या ठिकाणी उदाहरणार्थ इथं EWSची एकच जागा आहे, ओपनच्या इथं 53 आहेत, EWSची इथं एक जागा आहे. तर समजून चालायचं या ठिकाणी EWSचा जो कट ऑफ आहे तो किती लागलेला आहे. या ठिकाणी जे काही इथं मार्क असतील 90, 92, 94, तर तो त्या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे. जर या ठिकाणी EWS इथं असेल आणि इथे असेल तर याचं सिलेक्शन होणार नाही, कारण की पहिल्या 2 मध्ये जो असेल ते पहिले 2 त्या ठिकाणी मोजायचे, मात्र कुठून? ओपनच्या कट ऑफच्या नंतर. तर अशा तऱ्हेनं ही जी PDF आहे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी एकूण जागा होत्या 130 आणि इथं विद्यार्थ्यांची संख्या फक्त आहे 66. किती आहे? जागा 130 आहे, म्हणजे इथं 70 जागा रिक्त राहिलेल्या आहेत. 70 जागेवर विद्यार्थी मिळाले नाहीत. कदाचित या 66 मध्ये जर उदाहरणार्थ इथं NTBची 1 असेल आणि 90 मध्ये जर 3 जणांना NTBचे मार्क असतील तर मग तिघांचं सिलेक्शन होणार नाही. 53 पासून जो पहिला असेल त्याचं सिलेक्शन झालेलं असेल. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी तुम्ही बघू शकता. प्रत्येक गोष्टीचा कट ऑफ काढायला मला वेळ लागेल. फायनल कट ऑफ जो आहे तो उद्या परवा मी प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी फायनल कट ऑफची लिस्ट टाकणार आहे, तेव्हा तुम्ही ते पाहायची आहे. तर अशा तऱ्हेने चॅनलला सबस्क्राईब करायचं. तसंच येणाऱ्या काळामध्ये अंगणवाडी सुपरवायझरची भरती तसंच JNMच्या बॅचेस या ठिकाणी सुरू आहेत. त्या सर्व बॅचेसवर तुम्ही जॉईन करू शकता, किंवा या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी मात्र आपापले फोटो मला पाठवायचे आहेत. सगळ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन बऱ्यापैकी सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. फक्त क्वचित ज्या कॅटेगरीची जागा 1 होती त्या कॅटेगरीचे जर विद्यार्थी शेवटून जर 2-4 असतील तर त्यांचं झालेलं नसेल, व अन्यथा सगळ्यांचं सिलेक्शन जवळपास आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.